कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Krishna, Hare Hare, Rama Rama, Hare Hare. Radha Gopinath Radha Gopinath Radha Jai Radha Govinda Radha Govinda Radha Radha Govinda Radha Govinda Radha ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च
श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशकारिणे नमो महावदान्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण। तर श्रीमान भीमसेन प्रभू यांची आज्ञा आज दुपारी झाली की आज तुम्हाला प्रवचन द्यायचं आहे। त्यांच्या आईवडिलांच्या तब्येतीविषयी काहीतरी होतं, तर आज त्यांनी सांगितलं की गौर कथा आणि रामायण याच्यावर थोडं बोलायचं। आज गौर पौर्णिमा आणि रामनवमी हे दोन्ही पण फेस्टिवल एकत्र आपण साजरा करतोय इथे। तर आपण सुरुवातीला मी थोडं गौर कथेवर बोलेल एक 15 मिनिटं साधारण, आणि नंतर मग रामायणाकडे वळू आपण। तर गौर कथेविषयी म्हणजे गौरांग महाप्रभूंविषयी चैतन्य महाप्रभूंविषयी बोलायचं आहे। तर जसं मी एक महाराजांचं लेक्चर ऐकलं होतं आज राधानाथ स्वामी महाराजांचं, तर त्याच्यामध्ये महाराज सांगत होते की ह्या म्हणजे शॉर्टकटमध्ये मी थोडं सांगणार आहे की एक 10 लीलांचं वर्णन करणार आहे मी। त्यातली एक आधी प्रथम लीला जी आहे त्यांची जन्मलीला, चैतन्य महाप्रभूंची जन्मलीला विषयी आपण बोलणार आहोत। तर सिल्होट नावाचं एक प्रांत आहे बांगलादेशामध्ये, सिल्होट। तर त्याच्यामध्ये उपेंद्र मिश्रा नावाचे एक ब्राह्मण राहत होते, उपेंद्र मिश्रा। त्यांना एकूण 7 मुलं होते, त्यापैकी 5 नंबरचा जो मुलगा होता त्यांचं नाव होतं जगन्नाथ मिश्र। जगन्नाथ मिश्र हे 5 नंबरच्या मुलाचं नाव होतं। तर ते सिल्लोटमध्ये जन्माला आले, पण तिथून त्यांनी गंगेच्या नदीकाठी म्हणजे गंगेच्या काठी त्यांनी राहायचा विचार केला जगन्नाथ मिश्रांनी, म्हणजे नवदीप मायापूर धाममध्ये, नवदीपमध्ये नादियामध्ये त्यांनी विचार केला राहण्याचा। आणि त्यांचा विवाह झाला सची मातेशी, जी की नीलांबर चक्रवर्ती हे खूप मोठे ब्राह्मण होते, ऍस्ट्रॉलॉजर होते, भविष्यकार होते आणि खूप मोठे लॉजिशियन पण होते। तर त्यांची मुलगी होती सची माता, त्यांच्याशी विवाह झाला जगन्नाथ मिश्रा यांचा। मग विवाह झाल्यानंतर ते दोघंही एकदम उत्तम प्रकारचे भगवंतांचे भक्त होते। लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये आध्यात्मिक संस्कार ब्राह्मण असल्यामुळे आणि त्यामुळे ते भगवंताचे शुद्ध भक्त होते। आणि आपण बघू शकतो की कृष्णलीला किंवा रामलीला किंवा भगवंताच्या इतर ज्या पण काही लीला आहेत, ज्या पण काही अवतार आहेत भगवंताचे, त्या अवतारांमध्ये आपण प्रत्येक अवतारामध्ये बघतो की भगवंतांचे आई वडील हे निश्चित झालेले असतात, की त्यांनी खूप मोठ्या तपश्चर्या केल्या कारणाने ते आई वडील त्यांचे फिक्स असतात। तर इथे कलियुगामध्ये जो भगवंतांचा अवतार आहे चैतन्य महाप्रभू गौरांग नावाने, तर त्या अवतारात देखील जगन्नाथ मिश्र आणि शची माता हे दोघं भगवंतांचे आई वडील आहेत, जे की नंद महाराज आणि यशोदा आपण म्हणतो, किंवा वसुदेव आणि देवकी। तर त्यांच्यानंतर त्यांना मुलं व्हायला लागली, तर त्यांना एक पहिला मूल जन्माला आलं। तर एक मुलगी जन्माला आली प्रथम त्यांना, तर ती मुलगी जन्म होताच तिचा मृत्यू झाला। मग त्यांना खूप दुःख झालं की अरे असं काय होतंय, पण त्यांनी म्हणजे तरी त्यांची भगवंतांची प्रति जी शरणागती होती ती काही कमी नव्हती। ठीक आहे, नियतीला जे मान्य असेल, कारण भगवंतांचा अवतार त्यांच्या पोटी जन्म घेणार होता, त्यामुळे त्यांनी दुसरी मुलगी झाली, तिसरी मुलगी झाली, अशा 8 मुली झाल्या त्यांना।
आणि 8ही मुली जन्मानंतर लगेच मृत्यू पावल्या. तर शेवटी ही भगवंताची लीला आहे. आणि नंतर त्यांनी एवढं होऊन देखील त्यांनी भगवंताच्या प्रार्थना बंद केल्या नाहीत. भगवंतांप्रती प्रार्थना केली. त्यांच्याकडे एक शालिग्राम शिला होती, त्यांची प्रार्थना केली, त्यांची पूजा केली, अर्चा विग्रहाची पूजा केली आणि प्रार्थना केली की भगवंता मला एक मूल जन्माला आलं पाहिजे की जे राहिलं पाहिजे. तर त्यावेळेस त्यांना एक मग पुन्हा शची माता प्रेग्नंट होती आणि त्यांना एक मुलगा जन्माला आला. खूपच सुंदर मुलगा होता आणि त्याचं नाव होतं विश्वरूप, म्हणजे चैतन्य महाप्रभूंचा मोठा भाऊ विश्वरूप त्याचं नाव होतं. तर आपण इथे बघू शकतो की हा जो अवतार आहे, या अवतारामागे काय रहस्य आहे. भगवंताचा हा जो चैतन्य महाप्रभूंचा गौरांग महाप्रभूंचा जो अवतार आहे त्याच्यामध्ये काय विशेष आहे. जसं इतर जे अवतार आहेत भगवंताचे त्याच्यामध्ये जसं कृष्ण अवतार आहे, त्यांनी पण राक्षसांचा वध केला. राम अवतार आहे, रामाने पण राक्षसांचा वध केला. पण कृष्ण अवतारामध्ये सुरुवातीला जसं पूतना होती किंवा इतर किती राक्षस होते, त्यावेळेस कृष्णाने एकही हत्यार वापरलं नव्हतं. तिचा प्राण जो आहे तो संपूर्ण स्तनातून ओढून घेतला दूध पित असताना. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी कृष्णाने कुठलंही शस्त्र किंवा अस्त्र वापरलं नाही. तसं राम अवतारामध्ये रावणाचा वध केला किंवा इतर बऱ्याचशा राक्षसांचा वध केला. तिथे धनुष्य बाण ओढून म्हणजे शस्त्र वापरलं. पण इथे हा जो चैतन्य महाप्रभूंचा अवतार होता याच्यामध्ये शस्त्र नाहीये. त्यांचं शस्त्र आहे पण ते कुठलं शस्त्र? हरिनाम हे शस्त्र होतं. तर हरिनामाच्या शस्त्राने राक्षसी जी प्रवृत्ती आहे, माणसातली राक्षसी प्रवृत्ती जी आहे तिचाच नाश करून त्याच्या हृदयाचं परिवर्तन करणे हरिनामाने हे शक्य होतं आणि ते चैतन्य महाप्रभूंनी दाखवून दिलं हरिनामाची ताकद. तर हा जो चैतन्य महाप्रभूंचा अवतार हा खूप विशेष आहे या कलियुगातला, जे इतर अवतारांपेक्षाही विशेष आहे आणि खूप कृपाळू अवतार आहे, खूप करुणामयी अवतार आहे हा. त्याच्यामध्ये कृष्णदास कविराज गोस्वामी हे चैतन्य चरितामृत मध्ये सांगतात की चैतन्य महाप्रभूंचे अवतार होण्याचे 3 बाह्य कारण आहेत आणि 3 आंतरिक कारण आहेत. त्याच्यामध्ये शॉर्टकट बघूया आपण की एक पहिलं कारण आहे बाह्य कारणामध्ये, जसं कृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अद्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. तर भगवंत म्हणतात की जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो, जेव्हा ग्लानी होते धर्माला, त्यावेळेस मी अवतरित होतो. तर हे एक कारण होतं की आता अशी परिस्थिती नवद्वीप मायापूर किंवा नादिया जे प्रांत होता वेस्ट बेंगॉलमध्ये, तिथे अशी परिस्थिती झाली होती की स्मार्त ब्राह्मण जे हे खूप फोपाळले होते. त्यांचे म्हणजे कर्मकांड किंवा ते जसं सहजिया किंवा आवला बावला बाबू असे प्रकार तिथे चालत होते आणि भगवंतांवरचा विश्वास हा खूप कमी झाला होता, कारण ब्राह्मण समाजच असा विखुरलेला होता सगळा. त्यामुळे ते एक कारण होतं धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी. हे पहिलं कारण बाह्यमध्ये. दुसरं मध्ये की आध्यात्मिक संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा. ही ज्या स्मार्त ब्राह्मणांमुळे जी आध्यात्मिक संस्कृती होती ती सगळी लयास गेली होती, तिला पुनर्स्थापित करण्यासाठी म्हणून भगवंताचा अवतार होतो. आणि तिसरा आहे की हा युगधर्म, धर्माचा प्रचार म्हणजे युगधर्माचा प्रचार करण्यासाठी. युगधर्म काय? कलियुगामध्ये युगधर्म आहे भगवंतांनी म्हणजे चैतन्य महाप्रभूंनी स्थापन केलेला काय? भगवंतांच्या आर्च विग्रहाची पूजा करणे, त्यांच्यावर मेडिटेशन करणे आणि त्यांच्या नामाचा जप करणे, म्हणजे त्यांच्या नामाचं संकीर्तन करणे, हरिनाम संकीर्तन करे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, असं या संकीर्तनाचा यज्ञ हा स्थापन करण्यासाठी भगवंतांनी चैतन्य महाप्रभूंनी स्पेशली या कलियुगात अवतार घेतला. आणि त्याचे 3 आंतरिक कारण सुद्धा कृष्णदास कविराज गोस्वामी सांगतात की राधेचा भाव अनुभव करण्यासाठी, म्हणजे राधा जिचं अतुल्य प्रेम आहे भगवंत कृष्णावर, तर ते प्रेम कसं आहे हे अनुभव घ्यायचं होतं भगवंतांना. तर त्याच्यासाठी त्यांनी हा अवतार घेतला की हे माधुर्य रस जो आहे, राधेचा माधुर्य रसातली जी भक्ती आहे, तो करुणामय जो भक्तिभाव आहे राधेचा,
तो भाव स्वतः अनुभव करण्यासाठी चैतन्य महाप्रभूंनी हा जन्म घेतला होता. हे आंतरिक कारण आहे. दुसरं एक आंतरिक कारण आहे ते हे जे हरिनाम आहे किंवा कृष्ण नाम आहे याचा महिमा वर्णन करून घेण्यासाठी, याचा महिमा काय काय याचे फायदे आहेत आणि म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि मृत्यूच्या पश्चात आपण भगवत धामात कसे जाऊ शकतो या एकाच जन्मात, तर ह्या हरिनामाचा महिमा वर्णन करण्यासाठी भगवंताचा अवतार झाला. आणि तिसरं एक कारण आहे ते म्हणजे जसे भगवंताचे बरेच भक्त आहेत, त्यापैकी अद्वैत आचार्य हे सगळ्यात मोठे भक्त आहेत. अद्वैताचार्य हरिदास ठाकूर की जे गुफेमध्ये बसून ते हरिनामाचं जप करत बसायचे, त्यांच्या प्रार्थना होत्या, अद्वैताचार्यांच्या प्रार्थना होत्या की हे भगवंत तुम्ही अवतार घ्या, अवतरित व्हा, या ज्या भूतलावर हे जे काही थोतांड चाललेलं आहे याच्यासाठी, याचा हरिनामाचा प्रसार करण्यासाठी तुम्ही स्वतः अवतरित व्हा. त्यांच्या प्रार्थनांना मान देण्यासाठी, म्हणजे त्यांच्या प्रार्थना स्वीकारल्या भगवंतांनी आणि त्यासाठी भगवंताचा अवतार झाला. तर हे 3 बाह्य कारण आणि 3 आंतरिक कारण आहेत. त्यानंतर आपण बघू की त्यांचा जन्म, तर माघ म्हणजे जानेवारी महिना, त्याच्या 1485 मधला जानेवारी महिना जो होता माघ महिना, त्याच्यामध्ये शचीमाता आणि जगन्नाथ मिश्र या दोघांनी एक स्वप्न बघितलं. जगन्नाथ मिश्रांनी स्वप्न बघितलं की एक आध्यात्मिक जग आहे असं, आणि तिथून एक मोठा प्रकाश आहे आणि भगवंताचा अवतार हा त्यांच्या हृदयात प्रवेश करतोय. आणि हे स्वप्न त्यांनी शचीमातेला एक्सप्लेन करून सांगितलं. तर शचीमाता म्हटली की हो, मलाही असंच स्वप्न पडलं. आणि हा जो प्रकाश आहे, जगन्नाथ मिश्र म्हणत होते की हा प्रकाश किंवा हृदयाचा जो हृदयामधून माझ्या हृदयातून तुझ्या हृदयात जात होता. तर हे मी सगळं स्वप्नात बघितलं. तर हे काहीतरी अद्भुत बाळ आपल्याला जन्माला येणार आहे. आणि त्यानंतर त्या माघ महिन्यामध्ये 1485 साली शचीमाता हे प्रेग्नंट होत्या. आणि असे हळूहळू बरेच महिने निघून गेले. त्यामध्ये त्यांना बरेच बदल घडून आलेले दिसले, या भूतलावर बाहेर बरेच बदल घडून आलेले दिसले. आणि त्याच्यामध्ये जे जगन्नाथ मिश्र एक्सप्लेन करून सांगतात की मी बाहेर जात असताना बरेच लोक मला दंडवत घालतायत, बरेच जण काही मला गिफ्ट वस्तू आणून देत आहेत. मला नाही माहिती हे आजपर्यंत कधी झालं नव्हतं, पण आज अचानक बदल घडतायत, मला माहिती नाही कशामुळे. ताकी हे जे खूप काहीतरी अद्भुत भगवंताचा अवतार किंवा आपल्या पोटी जे जन्माला येणारे बाळ हे कोणीतरी दिव्य बाळ असावं. मग त्यांना कळेना, असे हळूहळू 13 महिने निघून गेले. 9वा महिना, 10वा महिना, 11वा, 12, 13 महिने निघून गेले असे. आणि ते बाळ काही बाहेर येईच ना. 13 महिने झाल्यानंतर मग त्यांना ठरवलं की मग त्यांनी निलांबर चक्रवर्ती, जे शचीमातेचे वडील होते, ते ऍस्ट्रॉलॉजर होते, म्हणजे ते भविष्यकार होते, त्यांना खूप गोष्टी अशा माहीत व्हायच्या. तर ते त्यांना विचारलं की असं काय झालंय, 13 महिने झाले तरी बाळ बाहेर येत नाही. तर निलांबर चक्रवर्तींनी सगळं त्यांचे ते सगळे भविष्य जाणून घेण्यासाठी त्यांचे ते कुंडली सगळं बघितलं आणि त्यांनी जाणून घेतलं. त्यांनी सांगितलं शचीमातेला आणि जगन्नाथ मिश्रांना की हे बाळ खूप दिव्य आहे आणि ते जन्माला येणार आहे आणि ते भगवंताचा एक अवतारच असू शकेल, अशी त्यांनी थोडं सांगितलं त्यांच्याविषयी, त्यांच्या दिव्यतेविषयी. म्हणून हे कदाचित जास्त वेळ घेत असावं. आणि अशा झाल्यानंतर काही काळ गेल्यानंतर फाल्गुन महिना जो होता, म्हणजे फेब्रुवारी मार्च 1486चा, म्हणजे साधारण 13 महिन्यानंतर, तर एका नीम जो वृक्ष होता, नीम वृक्षाच्या खाली, निंबाच्या झाडाच्या खाली, ज्या दिवशी चंद्रग्रहण होतं, म्हणजे पौर्णिमा होती पण चंद्राला ग्रहण लागलेलं होतं, आणि त्यामुळे बरेच जण गंगेवर जाऊन स्नान करत होते आणि सगळीकडे हरिनामाचा जोर जोरात कीर्तन चालू होतं. हरी 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 असे उच्चार चालले होते सगळ्यांच्या मुखातून. आणि तर तिथे निलांबर चक्रवर्तींनी सांगितल्याप्रमाणे की सगळा जो प्रकाश आहे, चंद्राचा प्रकाश असा एकदम, म्हणजे ते ग्रहण बाजूला झालं आणि चंद्रप्रकाश असा एकदम लख्ख प्रकाश पडला, म्हणजे पौर्णिमेच्या चंद्राचा लख्ख प्रकाश पडला आणि तिकडे निमाई जन्माला आले निंबाच्या वृक्षाखाली. तर चैतन्य महाप्रभूंचा म्हणजे गौरांग निमाईचा जन्म झाला. हरी बोल. तर त्यांचे वेगवेगळे नावं होते. जसं पौर्णिमेच्या दिवशी जन्माला आल्यामुळे जगन्नाथ मिश्रांना ते गौर हरी, कारण हरी नावाचं कीर्तन झालं होतं, गौर हरी म्हणून त्यांचं नाव ठेवलं गेलं, कारण ते गोरे होते, जन्माला आले तेव्हा खूप गोरे होते म्हणून गौर हरी त्यांचं नाव ठेवलं.
नंतर निलांबर चक्रवर्तींनी सांगितलं की नाही, सगळीकडे हा जो लाईट आहे, प्रकाश, लख प्रकाश पसरला आहे चंद्राचा, त्याच्यामुळे आणि अशाच प्रकारे ज्ञानाचा मोठा प्रकाश हे बाळ जगभरात पसरवणार आहे, त्याच्यामुळे यांचं नाव विश्वंभर ठेवलं पाहिजे. म्हणून निलांबर चक्रवर्तींनी त्यांचं नाव विश्वंभर ठेवलं. आणि त्यांचं जे शरीर आहे त्याचा जो कलर होता, कॉम्प्लेक्शन म्हणतो आपण, ते गोल्डन होतं, म्हणजे एखाद्या सोन्याप्रमाणे होतं, त्यामुळे त्यांचं नाव गौरांग ठेवलं गेलं. आणि तर हे बाळ जे आहे जन्माला आल्यानंतर बऱ्याचशा त्यांच्या लीला आहेत. आता आपण दुसऱ्या पार्ट मध्ये वळू, जे हे जन्म झाला, आता दुसरा पार्ट आहे तो बाललीला. बाललीलामध्ये बऱ्याचशा लीला आहेत, पण मी थोडं शॉर्टकट सांगेन कारण टाइमाचा थोडा अभाव आहे, वेळेचा अभावामुळे. तर आपण हे बाळ लहानपणी असं रडत असायचं आणि रडणं त्याचं थांबतच नसायचं. मग काही केलं विना तर रडणं थांबत नसायचं. मग त्यांना निलांबर चक्रवर्तींनी सांगितलं की तुम्ही हरिनाम घ्या त्याच्या समोर, तेव्हा हे बाळ कदाचित थांबेल, कारण हे हरिनामाच्या प्रचारासाठी आलेलं आहे. तर सगळेजण आजूबाजू जमलेल्या ज्या स्त्रिया असायच्या तर त्या सगळ्या जोर जोरात म्हणायच्या, हरी 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 हरी. आणि मग ते बाळ लगेच जे रडण्याचं ते बाळ थांबायचं आणि हसायला लागायचं. आणि सगळ्यांना म्हणजे याच्यामधून एक आपल्याला दिसतं की या लीलेमधून भगवंतांना काय दाखवायचं होतं की प्रत्येकाला हरिनाम घ्यायला ते भाग पाडायचे आणि त्यासाठी ते रडत असायचे. म्हणजे हरिनाम घेतलं की मग ते हसायला लागायचे, म्हणजे प्रत्येकाला ते हरिनाम घेण्यासाठी भाग पाडत होते. तर अशा भगवंताच्या अनेक लीला आहेत, अनंत लीला आहेत. आणि जसं आकाश हे खूप मोठं अनंत आहे, पण एक पक्षी उडतोय, तो पक्षी त्याच्या पंखांनी किती आकाश दाखवू शकेल? अगदी थोडाफार पार्ट, अगदी छोटासा, जे इनसिग्निफिकंट आहे. तर अशा पक्षाप्रमाणे आपण आहोत. तर मी त्या पक्षाप्रमाणे थोडीफार लीलाच आपण वर्णन करू शकतो, कारण भगवंताच्या अनंत लीला आपल्याला वर्णन करण्याच्या पलीकडे आहेत. तर बाललीलामध्ये एक लीला होती थोडी, ती आहे खोडकर लीला, भगवंताची खोडकर लीला. जसं गंगा स्नानाला बरेच जण जायचे, तिथे भगवंत पण स्नानला जायचे, म्हणजे चैतन्य महाप्रभू गौरांग निमाई जायचा, लहान निमाई. ते गुरुकुलला दांडी मारायचे, कधी कधी शाळेतून घरीच दांडी मारून गंगा स्नान करायला जायचे. आणि तिथे कुणाची धोती जोडणार, कुणाचे कपडे जे तीरावर ठेवलेले असाल ते इकडनं उचलायचे, दुसऱ्या तीराला नेऊन ठेवायचे. असे खोडकर ते लीला करत होते. आणि मग लोक त्यांच्याविषयी, म्हणजे जे काही त्यांचे सगळे भक्तच होते, ते मग त्यांच्यावर रागवायचे की अरे काय चाललंय, कुणाच्या अंगावर ते पाणीच उडवणार वगैरे वगैरे. तर या लीलांमध्ये तरी देखील सगळेजण त्यांच्यावर प्रसन्न असायचे आणि त्यांना खूप खूप छान वाटायचं, या लीलांमध्ये आनंद मिळायचा. पण तो त्रास कधी ते दाखवत नव्हते, की त्रास नाही, हा त्यांना आनंद मिळायचा या सगळ्या लीलांमधून, या खोडकर प्रवृत्तीमधून भगवंतांच्या. दुसरी एक लीला सांगेल शॉर्टकट. एक चोर असतात, ते भगवंतांच्या म्हणजे निमाईच्या अंगावर जे दागिने असतात ते त्यांना खूप भावतात. ते म्हणतात की अरे हे दागिने आपण चोरले पाहिजे, हे खूप गोड बाळ आहे, आपण याला मस्त कडेवर घेऊन असं फिरवूया जरा खांद्यावर घेऊन आणि याचे दागिने काढून घेऊया. तर ते चोर दोन असतात, त्यांनी असे बाहेर येतात अंगणात, ते बाळ त्याला घेतात कडेवर असं खांद्यावर आणि असं फिरू लागतात की याला लांब नेऊन मग याचे सगळे दागिने आपण चोरून घेऊ. तर ते असे जात असतात आणि भगवंत इतके सुंदर असतात की ते त्यांच्या म्हणजे त्यांच्याकडे बघून हे चोर इतके मोहित होतात. आणि भगवंतांच्या लीला अशा असतात की ते फिरत 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 परत त्या दरवाजावरच येऊन थांबतात, म्हणजे जगन्नाथ मिश्रांच्या दरवाजाजवळ येऊन थांबतात. आणि ते जगन्नाथ मिश्र आणि ते तोपर्यंत शोधत असतात, त्यांना ते मिळतात. आणि असं वाटतं की या दोघांनीच त्यांना आणून दिलंय कुठेतरी बाहेर गेलेलं असलेलं बाळ. पण म्हणजे त्या चोरांचा जो प्लॅन आहे तो फसतो आणि त्यांना चोरी करायला मिळत नाही. नंतर तिसरी एक छोटीशी लीला सांगेल. एक ब्राह्मण असतात, ते त्यांच्या घरी आलेले असतात जगन्नाथ मिश्रांच्या, आणि त्यांना मग ते त्यांचं एक स्पेसिफिक असतं की ते स्वतःचा प्रसाद तयार करतात, भगवंतांना ऑफर करतात आणि नंतर घेतात स्वतः. तर त्यांना तशी अरेंजमेंट करून दिली जाते जगन्नाथ मिश्रांकडून की ठीक आहे, आम्ही तुम्हाला अरेंजमेंट करून देतो की किचनमध्ये तुम्हाला. आणि मग ते स्वतः प्रसाद तयार करतात, भगवंतांना ऑफर करतात. बऱ्याच जणांना सगळ्या लीला माहिती असतील, तरी त्या भगवंतांच्या नामाचा महिमा वर्णन करण्यासाठी आपण आणि आपल्या शुद्धी करण्यासाठी आपण हे ऐकूया आणि म्हणूया. तर ते प्रसाद ऑफर करतात भगवंतांना. तर निमाई जो असतो लहान, तो येऊन आणि ते प्रार्थना करत असतात भगवंतांना की हा प्रसाद स्वीकार करण्यासाठी.
तर निमाई येतात आणि तो प्रसाद चोरून घेतात, म्हणजे स्वतः खातात. आणि तेवढ्यात त्यांचे डोळे उघडतात ब्राह्मणाचे, ते बघतात की अरे याने हा कसं काय बाळ डिस्टर्ब करतोय, हा प्रसाद खातोय, मी भगवंतांना ऑफर केला प्रसाद यांनी खाल्ला, हरी हरी असं करतात ते. आणि मग ते सगळे जगन्नाथ मिश्र सगळेजण जमतात, सची माता म्हणते सॉरी, हा लहान बाळ आहे त्याला माफ करा. पुन्हा ते दुसऱ्यांदा करतात, तिसऱ्यांदा करतात असं, पण निमाई प्रत्येक वेळेस जाऊन तो प्रसाद ग्रहण करतो. आणि मग त्यांना खूप रात्र होते, ते म्हणतात की ठीक आहे मी आता उपाशीच झोपतो. तर ते म्हणतात की नाही, शेवटच्या एक वेळी फक्त तुम्ही हा प्रसाद स्वतः तयार करा प्लीज, आम्ही याला आता आतमध्ये रूम मध्ये कोंडून ठेवतो. तर निमाईला आतमध्ये नेतात आणि कोंडून ठेवतात. आणि तर ते प्रार्थना ऑफर करताना प्रार्थना करतात, तरी निमाई सगळे झोपलेले असतात, निमाई येतात आणि तो प्रसाद खातात. तर ते म्हणतात की तू कसं काय हे असं करू शकतो. तर निमाईने त्यांना स्वतः चैतन्य महाप्रभूंनी त्यांना कृष्ण अवतार, भगवंताचा अवतार म्हणजे भगवंताचं दर्शन दिलं. ते ब्राह्मण समजू शकले आणि ब्राह्मण म्हटले की अरे तुम्हीच विष्णू आहात आणि तुम्हीच प्रसाद ग्रहण केला. आणि मग ते स्वतः प्रसाद खातात. नंतर एक पपी डॉग असतो छोटा, एक कुत्रा असतो छोटासा पपी डॉग. तर त्याची एक लीला आहे की तो खूप आवडत असतो म्हणून त्याला आणलेलं असतं घरी. मग तो शची मातेला आवडत नाही की अरे त्याला कसं काय तू स्वतःच्या अंथरुणावर झोपवतोय, तो एक साधारण कुत्रा आहे किंवा. आणि मग तो निघून जातो, शची माता त्याला सोडते किंवा निघून जातो बाहेर. दुसऱ्या सकाळी जेव्हा जाग येते झोपेतून निमाईला, तेव्हा विचारतो आईला की कुठे तो पपी डॉग कुठे, तो काही मिळतच नाही. म्हणून ते बाहेर जाऊन इकडे तिकडे शोधत असतात आणि तो एक पपी डॉग एक ठिकाणी असा थकून मग असा फिरत असतो. आणि चैतन्य महाप्रभू त्याला बघून खूप आनंदी होतात आणि जोरजोरात नाम कीर्तन करायला लागतात. आणि सगळे लोक तिथे जमतात, सगळे भक्त, आणि तो पपी डॉग तिथेच त्याचे प्राण सोडतो, कारण भगवंताच्या नामामध्ये तर नाही त्याचे प्राण सोडलेले असतात. तर तो भगवद्धामात जातो. अशा छोट्या मोठ्या लीला आहेत. त्यानंतर आता एक पुढची लीला, तिसरी, ती म्हणजे पंडित लीला, भगवंताची पंडित लीला. म्हणजे जिथे भगवंत खूप अत्यंत हुशार असतात, भगवंत मोठे होतात, अत्यंत हुशार होतात. ते तर्कशास्त्र, न्यायशास्त्र आणि संस्कृतचं व्याकरण, जे संस्कृत ग्रामर, याचे खूप मोठे पंडित असतात चैतन्य महाप्रभू. त्यांचे हजारो असे शेकडो विद्यार्थी असतात त्यांचे, आणि त्यांच्याकडून जे हे सगळे शास्त्र शिकत असतात. तर असेच त्यांचे म्हणजे असं गुरुकुल चाललेलं असतं त्यांचं. त्यावेळेस एक अद्वैत वेदांतचे जो फॉलोअर असतात त्यांना म्हणतात, त्यांचं नाव होतं दिग्विजय पंडित. ते त्यांना केशव काश्मीरी त्यांचं नाव होतं. तर ते केशव काश्मीरीचं एक होतं की ते जिथे जाणार ते अद्वैत फिलॉसॉफी अशी सगळ्यांना शिकवत राहायचे आणि डिफीट करायचे, सगळ्यांना हरवायचे, तर्कशास्त्रामध्ये हरवायचे. आणि ते त्याला साईन करायला सांगायचे, इथे साईन कर की तू हरलाय, मी तुला हरवलंय, आणि ते मान्य करायचे लोक. असे ते केशव काश्मीरी सगळीकडे जात असायचे. आणि त्या केशव काश्मीरी एकदा नदियामध्ये आले आणि त्यांनी मग चैतन्य महाप्रभू सांगतात की चैतन्य महाप्रभूंचे विद्यार्थी सांगतात की असा असा एक व्यक्ती आलेला आहे, तर त्याच्यासोबत तुम्ही डिस्कशन करा. तर ठीक आहे, त्यांच्या विनंतीला मान देऊन चैतन्य महाप्रभू शेवटी येतात आणि केशव काश्मीरी बरोबर डिस्कशन करू लागतात. तर केशव काश्मीरी तिथे गंगेच्या बद्दल 100 श्लोकांचं वर्णन करतात, न थांबता 1 to 100 सगळ्या श्लोकांचं वर्णन करतात केशव काश्मीरी. आणि मग चैतन्य महाप्रभूंची सुरुवात होते. चैतन्य महाप्रभू त्याच्यामधले 1 ते 100 सगळे एकदाच ऐकून सगळे श्लोक चैतन्य महाप्रभूंचे पाठ होतात. मग ते त्याच्यामधला एक श्लोक घेतात, 64 किंवा एक नंबरचा श्लोक घेतात, आणि त्याच्यामध्ये एक छोटी ग्रामॅटिकल मिस्टेक, म्हणजे ग्रामर काहीतरी चुकलंय, इथे व्याकरण चुकलंय किंवा थोडं शब्दांची रचना चुकलेली, असं ते सांगतात संस्कृत मधलं. तर चैतन्य महाप्रभू असं सांगितल्यानंतर ते केशव काश्मीरी अगदी म्हणजे ते म्हणतात की हे त्यांना मान्य नसतं, आणि हळूहळू ते मान्य करायला लागतात. आणि एक नाही तर 100च्या 100 श्लोक मध्ये ते हळूहळू चुका दाखवतात. आणि मग त्यांना वाटतं की अरे हा खूपच मोठा, आणि हे सर्वसाधारण मनुष्याला हे शक्य नाहीये, तर हे कोणीतरी अवतार असेल. आणि ते घरी जाऊन जेव्हा झोपतात तेव्हा केशव काश्मीरीला सरस्वती माता स्वप्नात येते आणि ते म्हणतात की तू ज्याच्याशी डिस्कशन करतोय ते स्वतः भगवंत कृष्ण आहेत, स्वतः वेदांची रचना करणारे सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड आहेत, ते आहेत. तर तुम्ही त्यांना शरण या. आणि मग केशव काश्मीरी हे दिग्विजय म्हणून चैतन्य महाप्रभूंना घोषित करतात. नंतर चौथी लीलामध्ये बघू आपण, ते म्हणजे स्वतः चैतन्य महाप्रभू एक भक्त बनले, भगवंताचे भक्त बनले. म्हणजे गयावरून ते जसे परत आले त्यानंतर त्यांनी ईश्वरपुरीची भेट घेतली आणि ते भगवंताचे भक्त झाले. आणि भक्तीमध्ये मग त्यांनी प्रचार प्रसार सुरू केला भगवतनामाचा. नंतर एक पुढची 5व्या लीलेत येऊ लगेच, ते आहे संकीर्तन यज्ञाचा प्रसार आणि प्रचार. त्याच्यामध्ये नवद्वीपच्या सगळे जे 9च्या 9 द्वीप आहे, प्रत्येक प्रांतामध्ये, वेस्ट बेंगॉलमध्ये
सगळ्या प्रांतांमध्ये चैतन्य महाप्रभूंनी हरिनामाचा प्रचार आणि प्रसार सुरू केला. आणि हा जो संपूर्ण यज्ञ आहे तो त्यांनी भक्तांना म्हणजे नुसताच एकटेपणाने नाही, ते सगळे जे जसे नित्यानंद प्रभू आहे, श्रीवास पंडित आहे, अद्वैताचार्य आहेत, हे सगळे भक्तांना एकत्र करून आणि असे अनेक कीर्तनकार होते, जसे वासुदेव घोष आहे, वासुदेव दत्त आहे, असे सगळ्यांना घेऊन संकीर्तन यज्ञ सगळीकडे भगवान नामाचा प्रसार केला. आणि हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या महामंत्राचा प्रचार आणि प्रसार पूर्ण सगळीकडे केला. नंतर श्रीवास अंगण म्हणून एक स्पेशल आपण बघतो मायापूर यात्रेला गेल्यावर, श्रीवास अंगण म्हणजे श्रीवासांचं घर, तिथे त्यांनी भरपूर संकीर्तन रात्रभर ते कीर्तन करत असायचे. नंतर त्याच लीलेमध्ये चांदकाजी नावाचा एक जो तिथे त्यावेळेस राजा होता, जो मुस्लिम होता, त्याने ऑब्जेक्शन घेतलं होतं की असा प्रचार करू शकत नाही वगैरे वगैरे. मग त्याच्यावर पण त्याला पण त्याचं हृदय पण परिवर्तन केलं. आणि अशा प्रकारे हरिनाम संकीर्तनाचा यज्ञ सगळीकडे प्रसार होऊ लागला. नंतर पुढची 6व्या लीलामध्ये येऊ आपण. त्याच्यामध्ये आहे जगाई आणि मधाई यांचा उद्धार केला. प्रचार जो हरिनाम संकीर्तनाचा प्रचार चालू होता त्यामध्ये एकदा चैतन्य महाप्रभूंनी सांगितल्याप्रमाणे नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर हे असे प्रचार करायला बाहेर जात असतात आणि ते प्रचार करताना त्यांना दोन असे दारू पीत म्हणजे असे बसलेले असतात त्याच्या धुंदीमध्ये, तर त्यांना ते प्रचार करायला लागतात. जे नित्यानंद प्रभू इतके कृपाळू आहेत की ते अगदी कुणालाही सोडत नाहीत आणि हरिनाम सहज देतात, तर त्यांना प्रचार करायला लागले. तर ते त्यांनी, मी शॉर्टकट सांगतोय थोडं लीला, घाईघाईत सांगतोय, खूप मोठी आणि खूप डिटेल आहे, इतकी मोठी आहे की एकच लीलेमध्ये 2-2, 4-4 प्रवचन संपतील, परंतु आपण शॉर्टकट सांगतो मी. तर त्याच्यामध्ये ते येऊन त्यांच्या मागे लागतात पळत पळत आणि नित्यानंद प्रभू असे चैतन्य महाप्रभूंकडे धाव घेत असतात आणि हरिदास ठाकूर सांगतात, अरे पळा पळा, ते मारायला लागलाय तो तुम्हाला. आणि तो जगाई मध्ये ते त्यांना असा जगाई जो आहे तो असं जोरात मारतो आणि ते नित्यानंद प्रभूंना डोक्याला लागतं, त्यातून रक्त येतं. ते बघून चैतन्य महाप्रभू सुदर्शन चक्र काढतात रागामध्ये की एका भक्ताला हे केलंय, कारण भक्त रक्षक आहेत कृष्ण चैतन्य महाप्रभू, तर ते चक्र काढून मारायला लागतात. पण ते नित्यानंद प्रभू त्यांची प्रार्थना करतात की नको, तुम्ही तुमचा हा जो अवतार आहे खूप स्पेशल आहे की तुम्ही हरिनाम वाटण्यासाठी, मोफत वाटण्यासाठी, खूप करुणामय अवतार आहे तुमचा, त्याच्यासाठी तुम्ही आले आहात, तर असं कोणाला तुम्ही वध करू शकत नाही, तर कृपया तुम्ही तुमचं चक्र मागे घ्या. आणि मग ती लीला घडते. मधाई शरण येतो, मधाई सांगतो की त्याला पण माफ करा वगैरे. आणि मग जगाई आणि मधाईचा अशा प्रकारे हरिनाम ग्रहण होतं त्यांचं आणि त्यांचा उद्धार होतो आणि त्यांना हरिनाम मिळतं. नंतर पुढची 7व्या लीलेमध्ये आपण प्रवेश करू, ती आहे संन्यास लीला, ज्याच्यामध्ये चैतन्य महाप्रभू, त्यांचं वय त्यावेळेस होतं 24 वर्ष फक्त, आणि त्यांनी त्यावेळेस आपले जे गुरु आहेत ईश्वरपुरी त्यांच्याकडून त्यांनी संन्यास घेतला, संन्यास दीक्षा घेतली. त्याचं पण खूप मोठं वर्णन आहे की त्यांचे केस काढत होते, एवढे सुंदर केस, तो जो काढणारा न्हावी होता तो सुद्धा भावविभोर झालेला होता. आणि त्यांचं नाव होतं श्रीकृष्ण चैतन्य. तिथून निमाई किंवा गौरांग महाप्रभू जे ते श्रीकृष्ण चैतन्य हे त्यांना नाव मिळतं. आणि तिथून मग ते आध्यात्मिक संस्कृतीचा म्हणजे हरिनाम संकीर्तनाचा प्रचार जो नुसत्या नादियाशी मर्यादित नाही राहत, तर तो संपूर्ण जगभर, संपूर्ण भूतलावर त्यांनी प्रचार सुरू केला संन्यास घेतल्यापासून पुढे. नंतर पुढच्या 8व्या लीलेमध्ये आपण येऊ, ती आहे सार्वभौम भट्टाचार्यांशी भेट झाली त्यांची आणि त्यांचा उद्धार केला. त्यांना म्हणजे सार्वभौम भट्टाचार्य हे भगवंताचे भक्तच होते, परंतु ते थोडे ते जे अद्वैत वेदांत जे आहे त्याचा ते फिलॉसॉफर होते, ते फॉलो करायचे ते. तर जगन्नाथपुरीमध्ये त्या मंदिरामध्ये ते पुजारी होते. तर तेव्हा सार्वभौम भट्टाचार्यांशी चैतन्य महाप्रभूंची भेट झाली आणि त्यांचं पूर्ण हृदय परिवर्तन चैतन्य महाप्रभूंनी केलं आणि त्यांचं जे अद्वैत सिद्धांताचं खंडन करून ते पण भक्त झाले. त्याच्या पुढे एक 9व्या लीलेत आपण प्रवेश करू, तो म्हणजे रथयात्रा. जिथे जगन्नाथपुरीमध्ये रथयात्रा होत होत्या, तर जगन्नाथपुरीमध्ये रथयात्रा असताना तिथे प्रतापरुद्र नावाचे एक महाराज होते, राजा होता प्रतापरुद्र. तो पण जगन्नाथपुरीच्या त्या रथासमोर, जगन्नाथांच्या रथासमोर झाडू लावायचा. प्रतापरुद्राशी भेट झाली, प्रतापरुद्राला भगवंतांनी दर्शन दिलं आणि तिथे गुंडीचा मार्जनम ही पण एक लीला भगवंताची आहे. जे रथयात्रा जेव्हा ते तिथे येतो तेव्हा गुंडीच्या मंदिराचं मार्जन, संपूर्ण स्वच्छता होते, ती पण एक भगवंताची चैतन्य महाप्रभूंची लीला आहे. आणि एक 10व्या लीला शेवटी आपण बघू की अंतलीला. अंत्यलीलामध्ये जेव्हा पूर्णपणे
भगवत भक्ती कृष्ण भक्तीमध्ये विलीन होतात, चैतन्य महाप्रभू विलीन होतात. आणि गांभीर्य जे असतं गंभीरामध्ये तिथे राधेच्या भावामध्ये ती जी माधुरी भक्ती राधेची ती संपूर्ण अनुभव घेतात. आणि असं म्हटलं जातं की शेवटी नवद्वीप मायापूरमध्ये नाही जगन्नाथपुरीमध्ये जे टोटा गोपीनाथ आहे आपण म्हणतो, टोटा गोपीनाथ मध्ये दर्शन घेऊन त्या टोटा गोपीनाथांच्या पायामधून ते चैतन्य महाप्रभू निघून जातात. तर अशी हे चैतन्य महाप्रभूंची लीला आपण खूप शॉर्टकट बघितल्या. अनंत लीला आहेत, पण त्यापैकी आपण 10 लीला त्या आपण थोड्या थोड्या बघितल्या. तर चैतन्य महाप्रभू की गौर पौर्णिमा महामहोत्सव की हरी बोल. आता आपण रामायणाकडे वळू. रामलीला. तर रामलीलेमध्ये प्रथम सुरुवात करू आपण, काय नाही 15 मिनिटं. रामलीलेचे एक श्लोक घेतो आपण, एक श्लोक म्हणूया, मी म्हणतो फक्त वाटलं. आणि त्याच्यानंतर म्हणजे रामायणातला श्लोक आहे हा, बालकांडामधला 12 आणि 13 नंबरचा श्लोक आहे बालकांडामधला. रामायण खूप वास्ट आहे, ते सांगेल मी पुढे किती आहे ते. तर त्याच्यातला 12 आणि 13 श्लोक आहे, ज्याच्यामध्ये भगवंतांचे अनेक गुण आहेत, अनंत लीला आहेत, पण त्याच्यापैकी 16 गुणांचं फक्त वर्णन केलंय. तर 16 प्रमुख गुण आहेत भगवंत राम यांचे. तर तो एक श्लोक आहे, धर्मज्ञ सत्यसंधश्च प्रजानाम च हिते रताः यशस्वी ज्ञान संपन्नः शुची वश्यः समाधिमान. आणि दुसरा श्लोक आहे म्हणजे 13वा, प्रजापती समः श्रीमान धाता रिपुलिषुधनः रक्षिता जीवलोकस्य धर्मस्य परिरक्षितः. हा 12 आणि 13 नंबरचा बालकांडामधला श्लोक आहे. तर याच्यामध्ये या 2 श्लोकांमध्ये भगवंताच्या 16 लीलांचं वर्णन केलेलं आहे. 16 लीलांच्या जे प्रमुख लीला आहेत. तर या 16 लीलांमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की या 16 लीला म्हणण्यापेक्षा 16 गुण भगवंतांचे. या 16 गुणांमध्ये भगवंतांचे 13 गुण जे आहेत ते भक्तवत्सल किंवा भक्तरक्षण याच्यावर आहेत. म्हणजे भगवंताचे 13 गुण याच्यामध्ये भक्ताचं रक्षण करणारा, भक्ताला करुणा देणारा, कृपा देणारा असं म्हणून वर्णन केलेलं आहे. आणि फक्त 3 गुण इतर आहेत. तर भगवंतांचे हे जे गुण आहेत, 16 वेगवेगळे जे गुण आहेत, मुख्य गुण, ह्याचे 8 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत वेगवेगळे. म्हणजे 16 गुणांचे आधी बघू तर वेगवेगळे 8 कॅरेक्टर्स आहेत, म्हणजे त्यांचे मुख्य लक्षण आहेत. हे 16 गुण काय आहेत त्याचे लक्षण आहेत. तर ते पण शास्त्रात वर्णन केलंय की एक जे आहे ते तुम्ही आकाशातले तारे मोजू शकता. आकाशातले तारे मोजू शकता. म्हणजे जसं एक कार्ल सगन्स नावाचा एक शास्त्रज्ञ आहे. तर त्याने आता रिसेंटली त्याने असं एक अनुमान काढलाय, त्याने प्रयोग करून म्हणजे त्याने अनुमान काढलाय, त्याने शोध लावलाय की 24 तासामध्ये म्हणजे एका दिवसामध्ये सूर्यासारखे 1 बिलियन म्हणजे 100 कोटी ग्रह जन्माला येतात, असं त्याने हल्ली शोध लावलेला आहे. म्हणजे याचं जर गणित एका सेकंदात 5000 ग्रह बघा किती ही पृथ्वी, त्याच्याही पलीकडे अनेक ग्रह, सूर्य, तारे असे असंख्य, आणि एका सेकंदात 5000 सूर्यासारखे ग्रह जन्माला येतात. हे त्याने आता शोधून काढले. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की तुम्ही या आकाशातील अवकाशातील तारे मोजू शकता, ग्रह मोजू शकता, परंतु भगवंतांच्या लीला किंवा गुणांचं वर्णन करू शकत नाही. हे पहिलं त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे. दुसरं आहे की वैज्ञानिकांसाठी दुसरं आहे स्पेशली की या धरतीमध्ये असणारे, आता धरती बघा किती, एक एवढासा पार्ट जरी घेतला, हा एवढासा पार्ट घेतला मेटलचा, तर याच्यामध्ये असंख्य जे आपण मोजू शकणार नाही इतके अणु आणि रेणू आहेत. केमिस्ट्रीनुसार असंख्य रेणू अणू आहेत. पण काय म्हटलं जातं शास्त्रानुसार की या धरतीमध्ये असणारे अणुरेणूंची गणना तुम्ही करू शकता, पण भगवंतांच्या गुणाची, लीलांची तुम्ही गणना करू शकत नाही. हे दुसरं त्याचं महत्व आहे. तिसरं आहे समुद्र. म्हणजे मासा जो आहे खूप खोल जाऊ शकतो समुद्राच्या, त्याची खोली म्हणजे समुद्राची गहनता, खोली ती मोजून मापू शकतो, परंतु भगवंताच्या लीलांचे, गुणांचे वर्णन तुम्ही करू नाही शकत. चौथा आहे पक्षी. जसं मगाशी म्हटलं मी, एक पक्षी आहे, तो या आकाशामध्ये झेप घेतोय त्याच्या पंखांनी, त्या पंखांनी तो एवढंच आकाश कव्हर करू शकतो. किती? पण या आकाशाप्रमाणे अनंत भगवंतांचे गुण आहेत, ते मोजू शकत नाही आपण. पाचवं आहे पाऊस. पाऊस पडतोय, सर्वत्र पाऊस पडतोय, याचे थेंब, धारा येतात अशा, ते थेंब तुम्ही मोजू शकता. शास्त्र सांगतं की पावसाचे थेंब तुम्ही मोजू शकता, परंतु भगवंतांचे गुण तुम्ही मोजू शकत नाही.
6वं आहे की तुम्ही सूर्य, आता सूर्य केवढा मोठा ग्रह आहे, सूर्य तुम्ही हातात सामावून घेऊ शकता, म्हणजे ते कर्ल दुनिया मुठ्ठीने म्हणतो तसं सूर्य तुम्ही सामावून घेऊ शकता हातामध्ये, परंतु भगवंतांची लीला तुम्ही मोजू शकत नाही. आणि 7वं आहे एक पक्षी आहे छोटा, तो पक्षी त्याच्या चोचीने, त्याची छोटीशी चोच जी आहे त्या चोचीने नारळ किती टणक असते वरून, एकदम टणक असतं, त्या टणक नारळाला तो चोच किती वेळा मारून मारून तो फोडण्याचा प्रयत्न करतोय, तो फोडू शकत नाही. ऍक्च्युली चोचीने नारळ फोडू शकत नाही पक्षी, पण आपण असं करूया की एक पक्षी चोचीने नारळ फोडू शकतो, परंतु तुम्ही भगवंतांच्या गुणांचं वर्णन करू शकत नाही, एवढा अगाध आहे. आणि 8वं आहे की सुमेरू पर्वत, जसं एखादा मनुष्य, आपल्यासारखा एक साधारण मनुष्य डोकं त्याचं या सुमेरू पर्वतावर आदळतोय असं, आणि सुमेरू पर्वताचे तुकडे करतोय, ते करू शकतो करू शकत नाही, पण करून घेईल, परंतु भगवंताच्या गुणांचं आणि लीलांचं वर्णन तुम्ही करू शकत नाही. यात गुणांच्या म्हणजे त्या गुणांचेही गुण आहेत, 8 गुण आहेत, असे अघात भगवंतांचे 16 गुण आहेत. तर वाल्मिक मुनींनी रामायण जेव्हा रचना केली त्याच्यामध्ये हे 16 गुणांचं प्रामुख्याने वर्णन केलंय. तर याच्यामध्ये वेगवेगळे कांड आहेत. रामायण हे 7 कांडांमध्ये विभागलं जातं, जसं बालकांड, अयोध्याकांड, किष्किंधाकांड किंवा उत्तरकांड, असे वेगवेगळे कांड आहेत. त्याच्यामध्ये पहिला जो कांड आहे बालकांड, त्याच्यामध्ये एकूण 20 श्लोक आहेत. त्याच्यामध्ये अर्धेच श्लोक जे त्याच्यामध्ये बाललीलांचं वर्णन आहे भगवंताच्या. तर ते बाललीला जे आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने 4च लीलांचं वर्णन आहे, खूप कमी आहे. जशा भगवंत कृष्णांच्या लीला किती अनंत लीला आपल्याला ज्या माहिती आहेत, पण रामायणामध्ये प्रामुख्याने 4 लीलांचं वर्णन केले. बाललीला, रामाच्या बाललीला. तर कवी त्यागराज म्हणून एक आहेत, त्यांनी 4 लीलांचं वर्णन केलंय. तर ते म्हणतात की हे जे 4 भाऊ आहेत, म्हणजे कोण, श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. तर आपल्याला वाटेल की भगवंत श्रीराम आहेत, मग बाकी सगळे जे 3 जे आहेत ते भाऊ म्हणजे एक प्रकारे जीवतत्व आहे किंवा तसं नाही. तर वाल्मिक रामायणामध्ये वर्णन आहे की हे बाकी जे 3 भाऊ आहेत हे सुद्धा विष्णू तत्वच आहेत, ते समान आहेत भगवंतांच्या, हे सगळे विष्णू तत्वच होते. तर हे जे 4 भाऊ आहेत तर हे रडत असतात सारखे जन्मापासून, असे छोटे, जसं 6 महिने 1 वर्ष झालं ते नुसतं रडत असतात. तर कळत नाही की यांचं काय रडण्याचं कारण आहे, आणि झोपतही नसतात वगैरे वगैरे. तर ती लीला अशी की वशिष्ठ मुनींकडे जेव्हा जातात तेव्हा वशिष्ठ मुनी त्यांना सांगतात की हे 4 भाऊने त्यांच्या जोड्या करायला लागतील तुम्हाला, तोपर्यंत ते रडणं बंद नाही करणार. तर म्हणजे कशा जोड्या, तर तुम्ही राम जे आहेत त्याच्याबरोबर लक्ष्मणाला ठेवा, लक्ष्मणाला त्यांच्या बरोबर जोडी करा, आणि भरत जो आहे त्यांच्याबरोबर शत्रुघ्नाची जोडी जमवा, तर हे शांत होते. आणि खरंच तसं केल्यावर ते खूप शांत झाले. आणि ही एक लीला आहे भगवंताची बाललीलेमध्ये. दुसरी एक लीला आहे की खेळण्यामध्ये एक लीला आहे की जसं लहान मुलं खेळत असतात ना, एक असं आपण एक असं डेन येतो, याच्यावर डेन येतो, माझ्या राज्य आला मग तू राज्य द्यायचा, लपाछपी खेळतो, मग राजावर राज्य आला मग तू पकडणार सगळ्यांना वगैरे. तर तसं लपाछपी खेळत असताना तर यांची तक्रार होती 3 भावांची, राम सोडून उरलेल्या 3 भावांची, की ते त्यांच्या आईला, कौशल्य मातेला किंवा सगळ्या कैकेयीला, त्यांना सांगायचे ते सुमित्रा मातेला की हे जे राम आहे ना, हे आमच्यावर राज्य आलं ना की हा सापडतच नाही आम्हाला कुठे, पण रामावर जो राज्य येतो की तो परमात्मा रूपाने आम्हाला लगेच शोधून घेतो, सांगतो हा बघा, हा भरत आहे, हा शत्रुघ्न आहे, हा लक्ष्मण आहे. म्हणजे अशा लीला होत असतात. नंतर तिसरी एक लीला आहे, श्रीराम जे आहे तर ते आपल्या कौशल्य मातेला सांगतात की माझे जे चरण कमल आहेत हे बघ ना किती लाल झालेत हे. तर का लाल झालेत हे सगळे, म्हणत ना हे सगळे जण मी मित्र किंवा माझे 3 भाऊ आणि सगळ्या मित्रांमध्ये जेव्हा खेळायला जातो बाहेर, तर खेळत असताना हे सगळे माझे सारखे चरण धरत असतात, सारखे चरण कमल माझे धरतात, मला प्रार्थना करतात, माझे चरण कमलांची मसाज करतात. तर माझे त्यांच्या हाताने स्पर्शाने पुन्हा पुन्हा लावल्यामुळे माझे चरण कमल लाल होत आहेत, मला त्रास होतो, लाल झालेत बघ. ही एक लीला होती. आणि 4थी लीला आहे जिथे श्रीराम असे कौशल्य मातेच्या कडेवर असतात आणि ते सांगत असतात कौशल्य मातेला की मला हा आकाशात, म्हणजे आकाश मध्ये चंद्र दिसत असतो, तर हा चंद्र त्यांना खूप आवडतो. तर ते हट्ट करतात मातेजवळ की मला हा चंद्र पाहिजे, मला चंद्र पाहिजे. आणि ते हट्ट केल्यामुळे कौशल्य माता एक आयडिया करते की एक आरसा घेते समोर असा, आणि म्हणजे तो चंद्र बरोबर त्या आरशामध्ये त्याचं प्रतिबिंब उमटतं आणि रामाला सांगते की हा घे चंद्र तुला. अशी एक ती लीला असते. तर रामाचा जो स्वभाव आहे
तर रामाचा स्वभाव हा खूप सरळ आहे, स्वभाव एकदम साधा स्वभाव आहे, साधेपणा खूप आहे रामाच्या स्वभावामध्ये. असं पूर्ण रामायणामध्ये आपल्याला दिसेल की रामाचा स्वभाव खूप साधा आहे. जसं कृष्णलीलेमध्ये आपण बघतो की कृष्णाचा स्वभाव कसा आहे, एकदम पॉलिटिकल आहे, थोडा कुटील आहे कृष्णाचा स्वभाव. तसं राम खूप साधे आणि सरळ आहे. तर त्याच्यामध्ये एक एक गुण आपण बघूया. त्याच्यामध्ये पहिला गुण आहे, बघूया आपण जर पूर्ण 16 कव्हर होत असतील तर, नाही तर आपण जेवढे झाले तेवढे. पहिला जो गुण आहे, जे आपण आता हे श्लोक वाचले दोन, त्याच्यामध्ये धर्मज्ञ सत्यसंधच, धर्मज्ञ होते राम. धर्मज्ञ म्हणजे काय, तर शरणागती ज्याने घेतलेली आहे, ज्या भक्तांनी म्हणजे जो भक्त आहे ज्याने शरणागती घेतली आहे रामांप्रती, तर त्याची जी श्रद्धा आणि तपस्या आहे त्याला मान देऊन त्याला भगवंत मान देतात आणि त्याचा खूप मोठा रिस्पेक्ट करतात. तर याला म्हणतात धर्मज्ञ. जसं फॉर एक्झाम्पल शबरी आहे, तर शबरी जी खूप लहान होती, अशी एक मुलगी होती, छोटीशी मुलगी शबरी, जी शबरी म्हणतो आपण, खूप वृद्ध स्त्री होती. ती छोटी मुलगी होती आणि ती तिच्या गुरूंकडे जाते. मातंग ऋषी म्हणून तिचे मातंग मुनी, ते तिचे गुरु होते आणि त्यांच्याकडे असं शाळेमध्ये सगळं चाललं. आणि मातंग मुनींचं एक लीला असते की ते आता निघून जात असतात, भगवद्धामात जात असतात, पण त्यांचा आदेश असतो की आता सगळेच जण माइंड अप करून म्हणजे ते निघून जाणार असतात भगवद्धाम. तर ते शबरीला सांगतात स्पेशली की नाही, तू इथेच थांब, इथे भगवान रामांचं तुला दर्शन होणार आहे, तू इथेच थांब. गुरूंची आज्ञा ती फॉलो करते शबरी. आणि तिचं लहानपण, पुढे तरुणपण आणि वृद्ध येतं बघा, एवढा तिने तपश्चर्या केली. म्हणजे नुसतं असं नाही की आता मी जानेवारी महिन्यात जपमाळ सुरू करतो, जप केला 16 माळांचा, 4 माळा, मग 8 माळा, 16 माळा जप केला 3-4 महिन्यात, मग झाला मला भगवत प्राप्ती झाली पाहिजे ना, आता मार्च एप्रिल आला, दीक्षा करा माझी, हे करा. असं नसतंय. तर तपस्या म्हणजे काय, तपश्चर्या म्हणजे काय, भगवंत केव्हा मिळतात हे शबरीने आपल्याला दाखवून दिले. तर शबरीने पूर्ण तिचं लाईफ टाईम प्रिपरेशन, जसं प्रभुपादांचं पण तपश्चर्या होती. आपण म्हणतो की प्रभुपादांचं एक खूप विशेष होतं की जेव्हा 1966 नंतर, म्हणजे जेव्हा इस्कॉनची ऑथराईज स्थापना केली गेली, त्यानंतर प्रभुपाद 66 to 77 या 11 वर्षामध्ये प्रभुपादांनी 108 मंदिरांची स्थापना केली. किती? 11 वर्षात 108 मंदिरांची स्थापना. म्हणजे जर काउंट केलं तर एका महिन्याला एक ओपन करत होते, म्हणजे एका महिन्याला एक मंदिर ओपन करत होते. आपल्याला असं वाटलं की अरे एका महिन्याला एक मंदिर, एका महिन्याला, पण त्याचं प्रिपरेशन म्हणजे त्याची तपश्चर्या काय होती, लाईफ टाईम. म्हणजे तुम्ही जर प्रभुपादांचं लीलामृत वाचलं तर त्याच्यामधलं त्याच्या आधीचं चॅप्टर काय आहे, जेव्हा इस्कॉन स्थापना आणि जेव्हा मंदिर स्थापन केले याचं वर्णन आहे. त्याच्या आधीचं चॅप्टर आहे की लाईफ टाईम प्रिपरेशन. म्हणजे त्यांनी पूर्ण त्यांचं आयुष्य प्रभुपादांनी प्रिपरेशन केलं होतं आणि त्यामुळे ते सहज शक्य झालं त्यांना 11 वर्षात 108 मंदिरांची स्थापना करणं. जसं दुकान सकाळी व्यापारी उघडतो, शटर उघडतो, तसे मंदिरांची स्थापना करून उघडत होते प्रभुपाद. तर ही तपश्चर्या खूप महत्वाची आहे. तर एक नाम रामायण म्हणून आहे, नाम रामायण, जे संत लक्ष्मणाचार्य यांनी वर्णन केलंय. त्याच्यामध्ये पूर्ण रामायण वर्णन केलंय त्याच्यामध्ये त्यांनी, लक्ष्मणाचार्यांनी. त्याच्यामध्ये 108 लीलांचं वर्णन आहे, भगवान राम यांच्या 108 लीलांचं वर्णन आहे. तर त्या लीलांमध्ये सुद्धा शरणागती या म्हणजे पूर्ण रामायण जे आहे शरणागतीवर खूप मोठं एक्सप्लेनेशन आहे रामायणामध्ये. रामायण म्हणजे शरणागती. तर कर्तव्य ज्ञान, तर ही जी शबरी आहे तिची श्रद्धा रामांवरची आणि गुरूंची आज्ञा आणि तिने केलेली तपश्चर्या याचं फळ म्हणजे रामांची वनात गेल्यानंतर तिच्याशी भेट होते आणि तिला पूर्णत्व प्राप्त होते. नंतर आपण दुसरा गुण बघूया भगवंताचा, तो म्हणजे सत्यसंध. त्या श्लोकामधला दुसरा सत्यसंध म्हणजे काय, ते वचन, जे वचन काही दिलेलं आहे, सत्यवचनी जे काही वचन दिले ते व्यवस्थित फॉलो करणं आणि त्याची पूर्णत्व करणे, वचनाला जागणे, हे रामांचा स्वभाव होता. आता बघा आपल्याला लीला थोडक्यात माहितीच आहे रामायणामधली, की जसं कैकेयीने वचन घेतलं होतं. आता ऍक्च्युली ते वचन कैकेयी विसरली होती, दशरथ राजाही विसरले होते, की ज्या वेळेस त्यांचं म्हणजे दशरथ राजाला जेव्हा कैकेयीशी लग्न करायचं होतं तर त्यावेळेस दशरथांनी वचन दिलं होतं कैकेयीच्या वडिलांना की मी कैकेयीलाच मेन राणी बनवणार आणि तिच्याच पुत्राला मी राजा बनवणार अयोध्याचा, असं वचन दिलं होतं. तर ते पुढे जाऊन कैकेयी विसरते, ते विसरते, पण मंथरा जी असते ती विसरलेली नसते. आपल्याला माहिती की मंथराचा संग घेतल्यामुळे कैकेयीच्या मनात ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा येतात आणि ते मग ती काय ना, कैकेयी, शॉर्टकट सांगतो मी तुम्हाला, ती कैकेयी त्या रुदन रूम असते एक,
एक त्यांचा मोठा महल जो असतो त्याच्यामध्ये रुदन करण्यासाठी एक रूम असते. म्हणजे आपल्याला 1 BHK किंवा 2 BHK फ्लॅटमध्ये शक्य नसतं. आपल्याला माहित नाही कुठे रुदन करायचं, जाऊ कुठल्या रूम मध्ये, हे शक्य नाही. पण आपण रुदन नाही करत. आपण काय करतो, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपण फक्त हेच करूया आणि आनंदी राहूया. तर अशा रुदन करण्याची एक रूम असते आणि त्याच्यामध्ये कैकेयी जाते. आणि आता ह्याचं इतकं डिटेल आणि विस्तृतपणे वर्णन आहे रामायणामध्ये. रामायण हे खूप मोठं आहे. रामायण बघा, रामायण 7 कांड आहेत, 18,000 श्लोक आहेत आणि 500 अध्याय किंवा 500 सर्ग आहेत रामायणामध्ये. तर 500 सर्ग म्हणजे एक चॅप्टर. तर आता कैकेयीला मंत्राकडून हे सांगणे, कैकेयी रुदन रूम मध्ये जाणे, एक अख्खा अध्याय. तिला सांगणे, एक अख्खा अध्याय. रुदन रूम मध्ये ती रुदन करू लागली, एक अख्खा चॅप्टर. एवढं डिस्क्रिप्शन आहे. आपण इथे 2-4 वाक्यात ते संपवतोय. तर रामायण खूप वास्ट आहे. नंतर तिने रुदन केल्यानंतर तिथे दशरथ राजा येणे याचं एक चॅप्टर, त्यांनी ते समजून घेणे एक चॅप्टर. हे म्हणजे खूप मोठं आहे रामायण. पण संपूर्ण 18,000 श्लोक मध्ये कंटिन्युअस चाललेलं आहे ती एकच लीला, रामलीला. फक्त रामायण एकच लीला चालली भगवंताची. तर तिथे ते वचन दिलेलं असतं, मग ती सांगते आणि त्या वचनाला आता दशरथ राजा नाही म्हणतो तरी सुद्धा रामांनी ते वचन पूर्ण केलं. आणि ते स्वतः त्यांनी सांगितलं की माता कैकेयीला ते कौशल्यापेक्षा जास्त रिस्पेक्ट देत असायचे राम जे आहेत ते कैकेयीला. आणि कैकेयीला ते सांगतात की अगं माता, तू म्हणजे वडिलांना सांगण्यापेक्षा, दशरथ राजाला सांगण्यापेक्षा तू मला डायरेक्ट सांगितलं असतं की वनवासात निघून जा, मला भरतला राजा बनवायचा आहे, तरी मी सहजरित्या गेलो असतो. तर इतक्या सहजपणे राम आनंदाने ते वचन पूर्ण करतात. तिसरा त्यांचा गुण आहे यशस्वी. त्या श्लोकातला यशस्वी. तर याच्यामध्ये काय यशस्वी, काय यशस्वी हा का गुण आहे की जे पण काही शरणागत घेतात भगवंताची. शरणागत म्हणजे काय, भगवंताला म्हणतात मला फक्त तुम्ही एकच हृदयापासून म्हणा की भगवंत मी तुमचा आहे, हरे कृष्ण मी भगवंत तुमचा आहे, एकदाच म्हणा राम, तर मी तुम्हाला जवळ घेतो. तर असे म्हणजे भगवंत हे जे कोणी शरण घेतली, एकदाच जरी राम म्हटलं हृदयातून, तर त्याला त्या शरणागतीला भगवंत लगेच रक्षण प्राप्त करतात, लगेच रक्षण देतात. आणि ह्याच्यामध्ये भगवंत खूप यशस्वी आहे. तर त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल बघू शकतो. बिभीषण, जेव्हा शेवटच्या लीलेमध्ये बिभीषण हा रावणाचा त्याग करून, लंकेचा त्याग करून भगवंतांची शरण घ्यायला येतो आणि भगवंत म्हणतात की भगवंत लगेचच त्याला जवळ घेतात. आता त्याच्यात पण खूप डिटेल्स आहेत वर्णन की काय आले होते. जेव्हा माकडांना विचारलं गेलं, म्हणजे जे काही वानर सेना होती त्याला विचारलं गेलं, तर ते म्हणतात की अरे याला तिकडे रावण हाकलून देईल किंवा ते नको, रावणाला मारणारच आहेत तुम्ही आणि नंतर मग मला म्हणजे बिभीषणाला राजा बनवतील, कदाचित त्यासाठीच आला असेल. असे एक लीला आहे भगवंताची, वेगवेगळे त्यांचं एक विश्लेषण असतं त्याच्यावर. तर बघा, त्याला लगेच शरण जो आला बिभीषण, त्याला रावणाचा वध करून राज्य दिलं, त्याचा राज्याभिषेक केला बिभीषणाचा. दुसरं उदाहरण की भरतने शरणागती घेतली होती की भरतला हे शक्य नव्हतं सहन करणं की भगवंत राम हे 14 वर्षासाठी वनवासात जात आहेत आणि मी राजा म्हणून बसायचं, तर ते राजा म्हणून बसायला तयार नव्हते. तर भरत याचा शब्दाचा अर्थ दिलाय भार वाहम इति भरत, म्हणजे ज्याने भार वाहिला आयुष्यभर, की सगळेजण बाहेर जरी गेलं तरी त्याला म्हणायचे अरे तुझ्यामुळे राम वनवासात गेले. त्याला किती म्हणजे सगळं सहन केलं, अपमान सगळे सहन केले भरताने. तर हे सगळे तरी त्याने राज्यकारभार चालवला 14 वर्षापर्यंत. आणि त्या राज्यकारभार चालवण्यासाठी भरतने वनवासात जाऊन भगवंतांच्या पादुका घरी आणल्या की तुम्ही नाही येते राम, तर मग तुमच्या पादुका तरी माझ्याजवळ द्या की मी पादुकांना राजासनावर ठेवेल आणि हे राज्यकारभार चालवेल. तर ते पादुकावरून एक छोटी माहिती सांगतो तुम्हाला की वेदांत देसिकन नावाचे एक कवी आहेत. त्यांनी काय केलं ना, साऊथ इंडियन एक कवी आहेत वेदांत देसिकन, त्यांनी पादुका, ते असे पादुका घेऊन असे चालले होते रस्त्याने. तर त्यांना लोक नावं ठेवत होते अरे काय पादुका घेऊन चाललाय आणि असं हातामध्ये किंवा असं, ते नावं ठेवत होते. तर ते इतके हुशार होते की हे जे वेदांत रसिकन आहेत त्यांनी रात्रभर जागून एका रात्रीत त्यांनी पादुकांवर पादुका सहस्रनाम लिहून काढलं. पादुका सहस्रम म्हणजे पादुकांवर 1000 श्लोकांचं वर्णन लिहून काढलं, त्याची रचना केली. आणि असं म्हटलं जातं
की केवळ एक श्लोक, या 1000 श्लोकांमधला केवळ एक श्लोक जो आहे त्याचं वर्णन आपण बघूयात थोडक्यात. तर त्याच्यामध्ये दिलंय की मोठमोठ्या लोकांना हे जे बुद्धिबळाचा जो गेम असतो ना, बुद्धिबळ, त्याच्यामध्ये घोडा असतो, घोडा तो असा 1 to 2.5 असा 2.5 घरं चालत असतो बुद्धिबळामध्ये घोडा. तर तो असा 2.5 घरं चालत असताना तर तो 64 घरं असतात एकूण बुद्धिबळामध्ये. ते 64 घरं फिरू शकतो का, हा खूप मोठा याचं ऑप्टिमायझेशन करायचं होतं. आणि हा ब्रिटिशांना सुद्धा पडलेला प्रश्न होता खूप मोठा, की हा एक घोडा जो आहे 2.5 घरं चालताना असे 64 घरं सगळे फिरू शकतो का, तर तो कसा फिरू शकतो. तर हे जो त्यांचे 1000 श्लोक जे होते वेदांत देविकांचे, त्याच्यामधला एका श्लोकामध्ये त्यांनी असं वर्णन केलंय की हा जो घोडा आहे हा 64 घरं पूर्ण कसे फिरू शकतो. आणि तो जो एक श्लोक आहे त्या श्लोकावरून ब्रिटिशांना किंवा सगळ्या जगाला हे ज्ञात झालं की हा एक घोडा बुद्धिबळाच्या गेम मध्ये 64 घरं कसं फिरू शकतो. म्हणजे एक श्लोकाचं वर्णन इतकं तीव्र होतं, त्या असे 1000 श्लोक बघा, त्याच्यावर पीएचडी करू शकतो. तर पुढचं एक एक्झाम्पल घेऊ शरणागतीमध्ये, त्याच्यामध्ये यशस्वी झाले भगवंत, ते म्हणजे शत्रुघ्न. बघा, भरत महाराज हे भगवंतांना पूर्णपणे शरण आले होते की ज्याने 14 वर्षामध्ये त्यांनी पादुकाला विचारायचे, जे काही झालं पादुकाला विचारायचे, हा आता इतकी संपत्ती आली हे स्वीकार करा. स्वीकार केलं पादुकाने. आता इथे हे पाहिजे ते पाहिजे, खर्च किती होणार आहे, करायचा का. पादुका तर काहीच बोलत नाही खर्च करायचा, त्यामुळे संपूर्ण साठत गेलं. आणि ज्यावेळेस 14 वर्षांमध्ये असं म्हटलं जातं की 14 वेळा, 14 टाइम्स, म्हणजे 1 into 14 14 वेळा धनसंपत्ती आणि जो कारभार आहे राज्याचा, कौशल, हा अयोध्येचा हा भरताने वाढवला होता रामांच्या अनुपस्थितीत. आणि त्यांची शरणागती म्हणजे बघा, ज्याला सगळ्यांचा भार वाहतोय भरत, सगळ्यांकडून अपमान सहन करतोय, त्याचा सेवक शत्रुघ्न हा त्याचा सेवक बनतो. तर शत्रुघ्न हा किती समर्पित असेल भरत महाराजांप्रती. आणि म्हणून भगवंत जे राम आहेत ते भरत आणि शत्रुघ्न या दोघांनाही कृपा देतात आणि त्याच्यात ते यशस्वी होतात. तर हा गुण आहे. चौथा एक गुण बघू आपण, प्रजानांचं हितेरतः, म्हणजे प्रजेच्या हितेमध्ये मग्न असतात भगवंत नेहमी, प्रजेच्या कायम हितेमध्ये मग्न असतात. त्याच्यामध्ये उत्तरकांडामध्ये असं वर्णन येतं की प्रजेच्या हितेसाठी भगवंतांनी स्वतःच्या पत्नीचा देखील त्याग केला. म्हणजे इतकी सेवा केली प्रजेची प्रत्येक डिमांड त्यांनी पूर्ण केले की शेवटी रामायणामध्ये आपण बघतो की भगवंतांनी प्रजामध्ये जे डिस्कशन चाललेलं होतं की अरे सीतेला कसं काय आणलं वगैरे वगैरे, तर आपल्या स्वतःच्या पत्नीचा देखील त्यांनी त्याग केला प्रजेच्या हितासाठी. म्हणून या गुणाला म्हटलं जातं की प्रजानांचं हितेरतः. तर एक त्याच्यावर थोडी एक गोष्ट सांगतो की लक्ष्मी क्षीरसागरामध्ये विष्णू असे पडलेले असतात आणि लक्ष्मी त्यांची सेवा करत असते. तर लक्ष्मी म्हणत असते की मला तुमची एकांतात सेवा करण्याची खूप इच्छा आहे, तर कृपया तुम्ही ती पूर्ण कराल का. तर भगवंत म्हणतात की इथे तू मीच आहे, मग एकांतच आहे, तू सेवा करते. नाही, एकांत नाही, ते बघा मागे कोण आहे. तर अनंत शेष जिथे पडलेले असतात आणि म्हणजे भगवंताच्या वर जे अनंत शेष असतात त्यांचे अनंत मुख आहेत, तर ते बघतात डोळ्यांनी. लक्ष्मी म्हणते की ते बघा, त्यांच्या इतक्या साऱ्या डोळ्यांनी ते ऑब्झर्व करतात, माझं ऑडिट करतायत ते की खरोखर कसे पाय दाबते, चुकीचे का काय, असं म्हणजे मला ही सेवा तुमची एकांतात करता येत नाही. तर मग भगवंत म्हणतात की हो ठीक आहे, आता मी पुढच्या एका अवतारामध्ये तुला माझं एकांतात सेवा करण्याची संधी मिळेल. आणि ते म्हणजे राम अवतारामध्ये जेव्हा 14 वर्ष वनवासात होते आणि जेव्हा लक्ष्मण बाहेर पहारेकरी म्हणून पहारा देत असायचे, त्यावेळेस सीता ही कायम भगवंतांच्या सेवेमध्ये पूर्ण दिवस रात्र असायची. तर एकांतामध्ये सेवा करण्यासाठी ती, तर एवढी सीता आणि राम यांच्यामध्ये ते एकत्र आहेत, विभिन्न नाहीयेत. तर ते भिन्न नाहीयेत, ते विभिन्न आहेत, एकमेकांच्या जवळ आहेत. तर अशी प्रिय पत्नी हिचा देखील त्यांनी प्रजेच्या हितासाठी त्याग केला. पुढचा एक गुण आहे तो म्हणजे ज्ञानसंपन्न. भगवंत ज्ञानसंपन्न म्हणजे काय, जे वर्तमान, भूत आणि भविष्य या सगळ्यांचं ज्ञान ठेवतात, त्यांना म्हणतात ज्ञानसंपन्न. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या लीला आहेत. प्रजा आहे ना, अजून एक 10 मिनिटं.
नाही ठीक आहे, मी एक फक्त 5 आणि 6वा गुण सांगतो आणि वाइंड अप करूया. एक महेश चाप म्हणजे शिवधनुष्य, जो आपण बघतो की 8,000 लोकांना उचलून घेऊन जायला लागायचा. तिथे एकदा सीता आली आणि तिला फुलं तोडायचे झाडावरचे, तर ते काही उंच मिळेना, म्हणून तिच्या मैत्रिणी सांगितलं की काहीतरी आणलं पाहिजे, तर तिने धनुष्य असं सहज उचलून ते फुलं तोडण्यासाठी ती वापर करते सीता. आणि ते जनक महाराजांपर्यंत पोहोचतं सगळं. त्यावेळेस ते म्हणतात की अरे ते खरंच उचलला होता का तू धनुष्य? मग ती सांगते की हो, मी ते फुलं तोडण्यासाठी उचलला होता. की मग त्यांना प्रश्न पडतो की अरे आता हिच्या बरोबर विवाह करण्यासाठी कसा राजपुत्र असला पाहिजे की जी 8,000 लोकांना देखील उचलत नाही असा हा शिवधनुष्य ही सहजरित्या उचलू शकते. तर अशा वेगवेगळ्या लीलांचं वर्णन आहे. तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या लीला ज्या आहेत याचं ज्ञान म्हणजे भगवंतांनी ह्या सगळ्या लीला ज्या आहेत त्यांचं नॉलेज असायचं, भगवंतांना ज्ञान आहे. आणि त्याच्यामध्ये पुढच्या थोड्या फक्त वर्णन नाही करत, त्या लीलांचं नावं सांगतो. 6वा गुण जो आहे भगवंतांचा तो आहे शुची, म्हणजे जिथं शुद्ध आणि सरळ स्वभाव आहे भगवंताचा. आपण पूर्ण रामायणामध्ये बघू शकतो की कसं अहिल्या देवीचा आपण सहजपणे, एवढी जिला सगळा समाज पतीत समजत होता तरी अहिल्या देवीचा त्यांनी उद्धार केला. जसं 7वा गुण आहे वश्य, म्हणजे जे आपल्या भक्तांच्या वशमध्ये असतात, ज्याच्यामध्ये जे वेगवेगळे रस आहेत. रामायणामध्ये 12 रस आहेत वेगवेगळे, ज्याच्यात कारुण्य रस, दास्य रस, वीर्य रस, हास्य रस असे. तर त्याच्यामध्ये सुग्रीव आणि सुग्रीव हा जरी भक्त होता तर त्याच्या वशमध्ये कसे होते, तुम्ही थांबा मी बघतो लंकेत जाऊन वगैरे. हनुमान, एकदा छोटीशी लीला आहे. आता हनुमान हे पण येतंय, आता मला वाटतं शनिवारीच आहे ना, तर हनुमानांचा जन्मदिवस. तर आपण एक लीला थोडक्यात बघू की हनुमान एकदा प्रवेश करतात रामाच्या घरामध्ये, आतमध्ये महलामध्ये, आणि त्यांना एक डायरी मिळते तिथे. तर त्या डायरीमध्ये हनुमान, त्या डायरीमध्ये लिहिलेले असं सगळ्यांचे, अयोध्यावासीयांचे सगळ्या भक्तांचे नावं. तर हनुमान ते सगळे पानं बघत असतात, अरे डायरीमध्ये माझं नाव तर काही दिसत नाही, सगळे नाव वाचून होतात, सगळी डायरी संपते. शेवटी बघतात नाव नाही. राम येतात आणि रामांना विचारतात की ही डायरी, ह्याच्यामध्ये सगळ्या भक्तांचे नाव आहेत, माझं नावच नाहीये. हनुमान असं म्हणतात. तर राम म्हणतात अरे ती डायरी कसली माहितीये का, ती डायरी सोडून दे, माझ्याकडे दुसरी डायरी. ते राम खिशातून एक डायरी काढतात आणि त्याच्यामध्ये ही डायरी तुझे भक्त ना, त्याच्यामध्ये जे कोणी माझं नाव घेतात, जे माझे भक्त आहेत, माझं कायम स्मरण करतात असे माझे भक्त आहेत, त्या सगळ्यांची नाव आहे डायरीमध्ये, आणि त्या डायरीमध्ये तुझं नाव नाहीये. आणि माझ्याकडे ही डायरी आहे, पण जो माझं कायमस्वरूपी नाव घेत असतो, ज्याचं मी कायमस्वरूपी नाव स्मरण करत असतो, जो माझा प्रिय भक्त आहे, ज्याचं मी कायम नाव घेत असतो, त्या डायरीमध्ये फक्त तुझं एकटाच नाव आहे. आणि असे हनुमान, जय हनुमान. तर ही एक लीला आहे तिथे. नंतर जटायू यांच्या वशमध्ये असतात. 8वी लीला आहे ती समाधिमान, हा गुण 8वा. नंतर 9वी लीला आहे प्रजापती सम. 10वी लीला आहे श्रीमान. त्याच्यामध्ये बरेच डिटेल, थोडे थोडे शॉर्टकट होते, पण आता टाइमच्या वेळेच्या वेळ आपण जस्ट जाणून घेऊ. 11वा आहे धाता, जिथं कुलशेखर महाराजांचं वर्णन केलेलं आहे. नंतर 12वा आहे रिपुनिषूदन, रक्षक जीव लोकस्य धर्मस्य परीक्षता, आणि धर्मस्य परिरक्षिता, धर्माचं रक्षण करणारे आणि जीवांचं रक्षण करणारे असे श्री रामचंद्र. जय सियावर रामचंद्र की, जय सीताराम लक्ष्मण हनुमान की, गौरीला महामहोत्सव की, रामनवमी महामहोत्सव की. हरे कृष्ण.